आता काय डोकं फोडून घ्यावा का? महाराष्ट्रात बी एप्स्टीन सारखंच प्रकरण समोर आलंय. पाठवा सगळ्यांना. बड्या राजकारण्यांचा बडा गुरु आज पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. त्याला बेड्या ठोकल्या गेल्या. त्याचं कारण म्हणजे त्याने केलेले आहेत भरपूर महिलांवरती अत्याचार. हो, नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील मिरजगाव गावामध्ये श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टचा अध्यक्ष स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात, जो या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बड्या बड्या नेत्यांचा गुरु आहे, त्याच्याबद्दल कौतुकगार काढत असताना रुपालीताई चाकणकर पण मागे राहिल्या नाहीत. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्याच अशोक खरातवरती आज अटक झाली आहे आणि त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे आहेत बलात्काराचे. एकदा ऐका रुपालीताई काय म्हणतात. तर नेहमीच त्यांच्या सगळ्या साथ देणाऱ्या माझ्या गुरु माऊली उपस्थित सर्व पत्रकार, महाराष्ट्राची गुरुमाऊली आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत दुर्गादेवी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करते की आपल्या देशाला उदंड निरोगी आणि वैविध्यपूर्ण आयुष्य मिळू दे. हा जो अशोक खरात आहे तो रुपालीताई चाकणकरांचा गुरु माऊली आहे असं त्यांचा उद्गार आहे. आणि याच अशोक खरातने असंख्य महिलांवरती पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकून बलात्कार केलेले आहेत. आज त्याला अटक झाली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 58 व्हिडिओ जप्त केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बडे राजकीय नेते पण सामील आहेत, बड्या राजकारण्यांची पण नावं आहेत. एक तुम्हाला फोटो दाखवतो, तो एकदा बघा. या महोदयांनी पण तिथं जाऊन स्वतःचं भविष्य जाणून घेतलं होतं. हा आहे कॅप्टन खरात आणि तुम्ही सगळं बघूच शकताय. बाकी रुपालीताई, तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात आणि तुम्ही अशा बलात्कारी माणसाबद्दल एवढे गौरवोद्गार काढताय, त्याला छत्री धरताय. नेमकं तुम्ही महिला आयोग चालवताय की एप्स्टीन फाईल सारखं एखादं एप्स्टीन आयलंड? पण या अशोक खरातचे कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यासोबत संबंध आहेत, त्या 58 व्हिडिओ मध्ये नेमकं कोण कोण आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे रॅकेट चालवतोय, हा जो महिलांवरती अत्याचार करतोय, याच्या डोक्यावरती या राजकारण्यांचा तर हात नाहीये ना? हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलंच पाहिजे आणि असल्या भिकारचोटांना कठोर शासन झालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, रुपाली चाकणकर तुम्ही राजीनामा द्या, कारण की तुम्ही त्या पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात.